अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. आपण प्रकरण 3 समता व न्याय याचा अभ्यास करत आहोत आणि या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि याचा अभ्यास करत असताना आपण न्यायाचे प्रकार पाहत होतो. न्यायाचे प्रकार पाहत असताना आपल्याला माहिती आहे की न्यायाचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक न्याय, दुसरा म्हणजे वैधानिक न्याय, त्यालाच आपण कायदेशीर न्याय असे सुद्धा म्हणतो, आणि तिसरा प्रकार आहे सामाजिक न्याय. तर सामाजिक न्यायाचा अभ्यास करत असताना आपण काल सामाजिक न्याय म्हणजे काय ते पाहत होतो. तर सामाजिक न्याय व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. तर सामाजिक न्याय म्हणजे वस्तू व सेवा यांचे रास्त व समतेच्या तत्वावर आधारित वाटप करणे म्हणजे सामाजिक न्याय होय. तसेच समाजातील कमकुवत गटांना त्यातील योग्य वाटा मिळणे आवश्यक असते. म्हणूनच सामाजिक न्यायाला वितरणात्मक न्याय असे सुद्धा म्हणतात. त्याचप्रमाणे न्यायाचे 2 दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे प्रक्रियात्मक न्याय आणि दुसरा म्हणजे सामाजिक न्याय. तर या सगळ्यांचा विचार करत असताना म्हणजे न्यायाचे 2 दृष्टिकोन पाहत असताना प्रक्रियात्मक न्यायाच्या संकल्पनेमध्ये कायदेविषयक प्रक्रियांचा समावेश होतो. म्हणजे या न्यायाच्या संकल्पनेमध्ये कायद्याला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे आणि न्याय देत असताना कायद्याचा योग्य अर्थ लावून खटला चालवण्याची रास्त पद्धत वापरून एखाद्या प्रकारचा न्यायनिवाडा करणे व कायद्यासमोर सर्व समान आहेत असे मानणे हा प्रक्रियात्मक न्यायाचा अर्थ होतो. म्हणजेच कायद्याचे राज्य निर्माण करणे थोडक्यामध्ये. म्हणजेच कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असणे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. तर न्याय हा केवळ व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित नसून न्यायाचा संबंध समाजाशी आहे. म्हणजे न्याय ही संकल्पना समाजाशी संबंधित आहे. रॉबर्ट नॉझिक यांनी प्रक्रियात्मक न्यायाचे विवेचन केलेले आहे. तर कार्ल मार्क्स सारखा विचारवंत असेल पाश्चिमात्य, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि जॉन रॉल्ससारखा विचारवंत असेल, यांनी सामाजिक न्यायाचे विवेचन केलेले आहे. कार्ल मार्क्स याचा अभ्यास करत असताना किंवा कार्ल मार्क्स याच्या विचाराचा अभ्यास करत असताना न्यायाच्या संकल्पनेबाबत कार्ल मार्क्स सारख्या पाश्चिमात्य विचारवंताने काय सांगितलेले आहे, तर त्याने जी साधन संपत्ती आहे राज्यामध्ये किंवा देशामध्ये असणारी जी काही साधन संपत्ती आहे, उत्पादनाची जी काही साधने आहे किंवा संपत्तीविषयी त्याचे काही जे विचार आहेत याच्याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. तर कार्ल मार्क्स सारखा विचारवंत किंवा त्याच्या विचारानुसार किंवा मार्क्सवादी विचारानुसार राज्यसंस्था म्हणजे त्यांनी राज्यसंस्थेविषयी त्या ठिकाणी विचार मांडलेले आहेत. राज्यसंस्था ही तो म्हणतो की कामगार वर्गाचे शोषण करण्याचे साधन असते. कार्ल मार्क्स यांनी आपले विचार मांडत असताना राज्यसंस्था, तो असे म्हणतो की राज्यसंस्था ही कामगार वर्गाचे शोषण करण्याचे साधन असते. हे साधन भांडवलदारांच्या हाती असते. म्हणजेच त्याला असे म्हणायचे आहे की राज्यसंस्थेवर भांडवलदारांचे म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, उत्पादन साधनांवर ज्याची मालकी आहे, अशाच लोकांच्या नियंत्रणाखाली राज्यसंस्था असते. तसेच राज्यच कायदे करून राबवत असल्यामुळे स्वाभाविकच ते कायदे भांडवलदारांचे हित साधणारे असतात. म्हणजे राज्याकडून जे काही कायदे केले जाणार आहेत साहजिकच आहे, तर त्याच्यामध्ये जे काही निर्णय घेतले जातील किंवा जे काही कायदे तयार केले जातील हे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पैशावाल्यांचे हित साधले जाणार आहेत. भांडवलदारांच्या विचारानुसार ते कायदे तयार केले जाणार आहेत किंवा भांडवलशाहीला
अनुसरून राज्यसंस्था कायदे करणार आहे, अशा पद्धतीचा विचार कार्ल मार्क्ससारख्या विचारवंताने मांडलेला आहे. तसेच मार्क्स याच्या मते साधन संपत्तीच्या न्याय्य वितरणाची खात्री असावी, यासाठी भांडवलशाही व्यवस्थेचे समाजवादी व्यवस्थेमध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. म्हणजेच कार्ल मार्क्ससारखा विचारवंत काय म्हणतो, तर देशाची जी काही साधनसंपत्ती आहे, या साधनसंपत्तीवर समाजामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करावायची असेल, सर्वांना चांगल्या पद्धतीचं जीवन जर द्यावायचे असेल, तर राज्याची जी काही साधनसंपत्ती आहे, देशाची जी काही साधनसंपत्ती आहे, या साधनसंपत्तीवर मुठभर भांडवलदार लोकांची मक्तेदारी असता कामा नये. तर जी काही साधनसंपत्ती आहे, जी काही उत्पादनाची साधने आहेत, या सर्व साधनसंपत्तीवर राज्याची मालकी असणे महत्त्वाचे आहे आणि सर्व गोष्टी राज्याच्या नियंत्रणामध्ये असणे गरजेचे आहे, अशा पद्धतीचा विचार कार्ल मार्क्ससारख्या विचारवंतांनी मांडलेला आहे. कारण त्याच्या माध्यमातून समाजामध्ये आहेरे आणि नाहिरे वर्ग निर्माण होणार नाही. तर समाजवादी व्यवस्था जी आहे, समाजवादी व्यवस्था आहेरे वर्गाच्या मालमत्तेच्या हक्कांपेक्षा नाहिरे जी काही व्यवस्था आहे किंवा नाहिरे वर्गाच्या समतेच्या व न्यायाच्या हक्कांना प्राधान्य देते. समाजवादी दृष्टिकोन किंवा समाजवादी व्यवस्थेचा विचार करत असताना समाजवादी व्यवस्था समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वच गोष्टींचा विचार करणार आहे आणि म्हणून समाजामध्ये समाजवादी व्यवस्था निर्माण करावी असा आग्रह मार्क्ससारखा विचारवंत करतो. आणि जर समाजामध्ये समाजवादी व्यवस्था असेल तर समाजवादी व्यवस्थेच्यामुळे शक्यतो समाजामध्ये श्रीमंत गरीब असा फरकच राहणार नाही. म्हणजेच मुठभर लोकांच्या हाती संपत्तीचे केंद्रीकरण होणार नाही, मुठभर लोकांच्या हाती उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण होणार नाही. असे जर झाले तर समाजामध्ये आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्ग निर्माण होईल. मग आहेरे वर्ग म्हणजे काय, तर आपल्याला सांगता येणार आहे की आहेरे वर्ग म्हणजे असा वर्ग की ज्याच्याकडे उत्पादन साधनांची मालकी असणार आहे. म्हणजेच समाजामध्ये या लोकांची मक्तेदारी असणार आहे. आणि नाहिरे वर्ग म्हणजे असा वर्ग जो मुख्यत्वे करून कामगार आहे. म्हणजेच समाजातील एका घटकाकडे प्रचंड साधनसंपत्ती असेल, पैसा असेल, भांडवल असेल आणि दुसरा वर्ग असा असेल की तुलनेने जास्त आहे परंतु त्याच्याकडे साधनसंपत्ती कमी असणार आहे, भांडवल कमी असणार आहे, पैसा कमी असणार आहे. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचे वातावरण समाजामध्ये निर्माण होईल, म्हणजे समाजामध्ये आहेरे आणि नाहिरे वर्ग निर्माण होईल, त्यावेळेला समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण होईल. अशा पद्धतीचा विचार कार्ल मार्क्ससारखा विचारवंत मांडतो असे विचार. आणि म्हणून तो काय म्हणतो की समाजवादी व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे. राज्यातील जी काही साधनसंपत्ती आहे याच्यावर समाजाची मालकी असावी, असा विचार मार्क्ससारखा विचारवंत या ठिकाणी मांडताना दिसतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक न्याय हा प्रस्थापित करता येईल. म्हणून समाजवादी कार्यक्रम राबविणे म्हणजे न्याय, अशी भूमिका मार्क्ससारखा विचारवंत या ठिकाणी मांडतो. मार्क्सवादी दृष्टिकोनातून न्यायालय समाजवादाशी बांधिलकी मानणारे असावेत. म्हणजे न्यायालयामध्ये सुद्धा योग्य पद्धतीने न्यायदान हे केले जावे. त्याच पद्धतीने जॉन रॉल्स हा जो काही विचारवंत आहे तर हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते. जॉन रॉल्ससारखा विचारवंत सुद्धा सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारा विचारवंत होता. त्याने वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे. व्यक्तीला अनेक इच्छा असतात, ज्या पद्धतीने व्यक्तीला अनेक गरजा असतात त्याच पद्धतीने व्यक्तीला अनेक इच्छा असतात, त्यापैकी कोणत्या इच्छा न्याय्य आहेत हे सांगणारा सामाजिक न्यायाचा सिद्धांत रॉल्स या विचारवंताने त्याच्या अ थेअरी ऑफ जस्टिस या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. रॉल्स असे म्हणतो की स्वातंत्र्य व समता या परस्परांपासून आपल्याला वेगळ्या करता येणार नाहीत. म्हणजे स्वातंत्र्य आणि समता या दोन ज्या संकल्पना आहेत, या दोन्ही संकल्पना व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्णायक भूमिका पार पाडत असतात. आणि म्हणूनच स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही संकल्पना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या दोन्ही संकल्पना आपल्याला एकमेकांपासून वेगळ्या करता येणार नाहीत. आणि मग न्याय खऱ्या अर्थाने न्याय्य होण्यासाठी सर्वांना
कायद्याअंतर्गत समान हक्क मिळणे आवश्यक आहे, अशा पद्धतीचा विचार रॉल्ससारखा विचारवंत मांडताना दिसतो. रॉल्स या विचारवंताने सामाजिक न्यायाची 2 तत्वे सांगितलेली आहेत. ती 2 तत्वे कोणती आहेत? व्यवस्थितपणे ऐका विद्यार्थी मित्रांनो. तर मूलभूत हक्क व कर्तव्य समान असावीत. रॉल्स या विचारवंताने सामाजिक न्यायाची 2 तत्वे सांगितलेली आहेत. ती पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येणार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं तत्व तो काय म्हणतो की मूलभूत हक्क व कर्तव्य समान असावीत. त्याचप्रमाणे सर्वात तळाशी असलेल्यांना फायदा होणार असलेली व्यवस्थाच न्याय्य मानली जावी. म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत समाजामध्ये ज्या काही गोष्टी होतील त्या पोचणे महत्त्वाचे आहे, अशा पद्धतीचा विचार हा मांडतो. दुसरा मुद्दा याने काय सांगितलेला आहे किंवा दुसरं तत्व या विचारवंताने काय सांगितलेले आहे, तर सर्व सार्वजनिक पदे सर्वांसाठी खुली असावीत. तसेच त्यांना प्राप्त करण्यासाठी सर्वांना समान संधी असावी. हा रॉल्स यांचा वाजवी न्यायाचा सिद्धांत आहे असे आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणजेच रॉल्स यांनी न्यायाची 2 तत्वे सांगितलेली आहेत. ती म्हणजे मूलभूत हक्क व कर्तव्य समान असावीत, तसेच सर्व सार्वजनिक पदे सर्वांसाठी खुली असावीत. आणि ही पदे खुली करत असताना किंवा ही पदे समाजामध्ये निर्माण करत असताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव निर्माण करू नये, अशा पद्धतीचा विचार जॉन रॉल्स सारखा विचारवंत या ठिकाणी मांडताना दिसतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपले न्यायाचे प्रकार पूर्ण होतात. आपण न्यायाचे 3 प्रकार पाहिले. पहिला नैसर्गिक न्याय, दुसरा वैधानिक न्याय, त्याला आपण कायदेशीर न्याय म्हणतो, आणि तिसरा प्रकार म्हणजे सामाजिक न्याय. तर हे 3 प्रकार आता संपलेले आहेत आणि आपण शेवटची संकल्पना या ठिकाणी पाहत आहोत या प्रकरणामधली, ती म्हणजे न्यायाची भारतीय संकल्पना. आपण न्यायाची संकल्पना पाहत असताना आधीच्या तासाला आपण पाहिले होते की 2 तत्वांमध्ये, 2 घटकांमध्ये, 2 गोष्टींमध्ये संघर्ष असेल, त्या ठिकाणी या 2 तत्वांमध्ये, 2 गोष्टींमध्ये, 2 घटकांमध्ये योग्य संतुलन साधणे म्हणजे न्याय होय. राजकीय तत्वांचा किंवा राजकीय मूल्यांचा मेळ घालणे म्हणजे सुद्धा न्याय होय. आणि न्यायाची संकल्पना मानवाच्या जीवनामध्ये प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, हे आपण आधीच्या तासाला पाहिलेली आहे. तर न्यायाची भारतीय संकल्पना काय आहे? याच्यामध्ये एकंदरीतच भारतीय समाजव्यवस्था असेल किंवा एकंदरीतच भारतातील राजकीय वातावरण असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, या सर्व गोष्टींवर त्या ठिकाणी दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न हा न्यायाच्या संकल्पनेच्या माध्यमातून केलेला आहे. कारण भारताचा विचार करत असताना भारतामध्ये विविधता आहे आणि या सर्व विविधतेमध्ये एकता साधत असताना आणि त्यातून न्यायाची संकल्पना निर्माण करत असताना जे काही विचार मांडलेले आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत. तर भारतामध्ये विविध प्रकारच्या विषमता आहेत. भारतामध्ये विविध प्रकारच्या विषमता आहेत. आपण आधीच्या तासाला पाहिले होते की विषमता, काही बाबतीमध्ये विषमता किंवा असमानता ही नैसर्गिक आहे आणि ती विषमता किंवा ती असमानता आपल्याला दूर करता येणार नाही. परंतु मानवाने जी काही संपत्तीच्या माध्यमातून किंवा इतर घटकांच्या माध्यमातून जी काही विषमता, असमानता निर्माण केलेली आहे, ती मानवनिर्मित विषमता आपल्याला दूर करता येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये आपल्याला समता प्रस्थापित करता येणार आहे. तर भारतामध्ये विविध प्रकारच्या विषमता आहेत. फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण द्यायचं झालं तर जाती व्यवस्था असेल किंवा पुरुष सत्ताक व्यवस्था असेल इत्यादी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वरील दोन्ही व्यवस्थांमधील संरचना आणि मूल्य व्यवस्थेमध्ये बदल करणे म्हणजे न्याय, अशी न्यायाची व्याख्या केलेली आहे. म्हणजे जाती व्यवस्था असेल किंवा पुरुष प्रधान संस्कृती असेल, पितृसत्ताक पद्धती असेल, या पद्धतीमध्ये बदल करणे म्हणजे न्याय होय, अशा पद्धतीची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायाची केलेली आहे. तसेच त्यांनी सामाजिक विषमतांच्या निर्मूलनाबरोबर साधन संपत्तीच्या वितरणाशीही सामाजिक न्यायाचा सिद्धांत जोडलेला आहे. तर साधन संपत्तीचे वितरण
म्हणजे साधन संपत्तीचे वितरण वाटप समान प्रमाणामध्ये समाजात होणे सुद्धा महत्त्वाचे आहे. भारतीय संविधानाचा जर आपण विचार केला, भारतीय राज्यघटनेचा विचार केला, तर भारतीय संविधानामध्ये न्याय प्रस्थापित करण्याचे प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय असे 2 मार्ग आहेत. भारतीय संविधानात न्याय प्रस्थापित करण्याचे प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय असे 2 मार्ग आहेत. हे शैक्षणिक असेल, आर्थिक विकास असेल आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांचे आर्थिक सक्षमीकरण याद्वारे साध्य केले जाते. याची अंमलबजावणी खालील बाबींद्वारे आपल्याला करता येणार आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे समाजामध्ये सामाजिक न्याय जर आपल्याला निर्माण करावायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. जसे की आपल्याला एक आकडा सांगता येणार आहे, आरक्षणाचे धोरण, म्हणजेच राखीव जागांची तरतूद असेल. त्याच पद्धतीने जे काही दुर्बल घटक आहेत, या दुर्बल वर्गांसाठी शिष्यवृत्ती असेल, अनुदान असेल, कर्ज असेल, आरोग्यसेवा असेल इत्यादी बाबतीमध्ये उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीयांचे शोषण करणाऱ्या भेदभावपूर्ण सामाजिक व आर्थिक प्रथांचे निर्मूलन करणे महत्त्वाचे. म्हणजे थोडक्यामध्ये सामाजिक प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे. समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी चालतात, या चुकीच्या गोष्टी समाजातून हद्दपार केल्या पाहिजेत. त्याच पद्धतीने समाजामध्ये जो काही दुर्बल घटक आहे, वंचित घटक आहे, मागास घटक आहे, या घटकाला जर आपण आरक्षण दिलं, राखीव जागांची जर आपण तरतूद केली, मग शिक्षण असेल, नोकरी असेल किंवा राजकारण असेल, या सर्वच बाबतीमध्ये जर आपण यांना आरक्षण दिले तर त्याच्या माध्यमातून विषमता निर्माण होत नाही, तर तो समता निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. कारण हा दुर्बल घटक आहे आणि जर आपण याला आरक्षण दिले, त्याला जर संधी दिली तर तो सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची विषमता निर्माण होत नाही. तर तो भारतीय समाजामध्ये समता निर्माण करण्याचा केलेला एक प्रयत्न आहे असे आपल्याला म्हणता येणार आहे. तर भारतामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जसे की पूर्वी अस्पृश्यतेचे पालन फार मोठ्या प्रमाणामध्ये केले जात होते, परंतु आज याचे जर पालन करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर आपल्याला कायदेशीर कारवाई ही करता येणार आहे. म्हणजेच समाजामध्ये चुकीच्या गोष्टी आता करता येणार नाहीत आणि या चांगल्या गोष्टींचा किंवा चांगल्या मार्गांचा अवलंब करून आपल्याला समाजामध्ये सामाजिक न्याय हा त्या ठिकाणी निर्माण करता येणार आहे. भारतीय संविधानाच्या स्वीकृतीच्या वेळी, म्हणजे भारतीय राज्यघटनेचा ज्यावेळी स्वीकार करण्यात आला त्यावेळेला झालेल्या चर्चेला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले विचार मांडलेली होती आणि ते विचार महत्त्वाचे ठरतात. ते असे म्हणतात की जर आपल्याला लोकशाही केवळ नावापुरती नाही तर खऱ्या अर्थाने सांभाळायची असेल तर आपण काय करण्याची गरज आहे, तर आपली सामाजिक व आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी प्रथम आधी आपण संविधानिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. ते पुढे असेही म्हणतात की आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही देखील बनवले पाहिजे, कारण सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही उभी राहू शकत नाही. म्हणून सामाजिक लोकशाही म्हणजे काय, तर स्वातंत्र्य असेल, समता असेल व बंधुता जगण्याची तत्वे म्हणून असणे गरजेचे आहे. म्हणजे या ठिकाणी आपण केवळ नावापुरती लोकशाही किंवा लोकशाहीचा स्वीकार करायचा नाही, तर लोकशाहीची जी काही तत्वे आहेत, जी काही मूल्ये आहेत, ही मूल्ये समाजामध्ये प्रस्थापित होणे महत्त्वाचे आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला न्याय हा निर्माण करता येणार आहे. थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येणार आहे की न्याय आणि समता ही मूल्ये राज्यसंस्थेचा आधार आहेत. थोडक्यामध्ये न्याय आणि समता ही मूल्ये राज्यसंस्थेचा आधार आहे असे आपल्याला म्हणता येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण न्यायाची भारतीय संकल्पना अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले हे प्रकरण संपलेले आहे. आपण या प्रकरणाचा अभ्यास करत असताना प्रकरण 3 समता व न्याय याच्यामध्ये आपण सुरुवातीला प्रस्तावना घेतलेली आहे.
त्याच्यानंतर समतेच्या व्याख्या घेतलेल्या आहेत. समतेचा इतिहास आपण अभ्यासलेला आहे. समतेचे महत्त्व आपण पाहिलेले होते 4 मुद्द्यांच्या माध्यमातून. आकडा 1 आपण पाहिला होता न्याय्य स्थिती निर्माण होण्यासाठी. आकडा 2 व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी. तिसरा मुद्दा परस्परांचा आदर करण्यासाठी. आणि चौथा मुद्दा आपण पाहिला होता बंधुभाव निर्माण करण्यासाठी. समता महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे समतेचे महत्त्वाचे पैलूसुद्धा आपण पाहिलेले होते. 3 पैलू आपण पाहिले होते. पहिला पैलू आपण पाहिला होता कायद्यापुढील समानता. दुसरा समान संधीचे तत्त्व. तिसरा प्राथमिक गरजांची पूर्तता करणे. त्यानंतर समतेचे 3 मापदंड आपण पाहिलेले होते. ते म्हणजे कल्याणकारी समता. आकडा 1 आपण पाहिला होता. दुसरा साधनांची समता. तिसरा प्रकार आपण पाहिला होता कार्यक्षमतांची समता. त्यानंतर आपण समतेचे प्रकार 5 मुद्द्यांच्या माध्यमातून पाहिलेले होते. पहिला मुद्दा आपण पाहिला होता नैसर्गिक समता. दुसरा मुद्दा आपण पाहिला होता नागरी समता. तिसरा मुद्दा आपण अभ्यासलेला होता राजकीय समता. चौथा मुद्दा आपण पाहिला होता आर्थिक समता. आणि 5वा मुद्दा आपण पाहिला होता सामाजिक समता. त्यानंतर भारताच्या संदर्भामध्ये आपण समता हा मुद्दासुद्धा पाहिलेला होता. त्याचप्रमाणे 7 वेगवेगळ्या विचारवंतांच्या माध्यमातून समतेचे काही आपण पैलू पाहिलेले होते. याच्यामध्ये आपण वेगवेगळे 7 विचारवंत पाहिलेले होते. पहिले विचारवंत आपण पाहिले किंवा समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले. दुसरे आपण पाहिले होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. नंबर 3ला आपण पाहिलं होतं या विचारवंताचा अभ्यास केला होता ताराबाई शिंदे. त्यानंतर महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर राम मनोहर लोहिया असतील, डॉक्टर अमर्त्य सेन असतील. या भारतीय विचारवंताच्या मते समतेचे काही पैलू होते की समाजामध्ये समता कशी निर्माण करता येईल ते आपण त्या काही मुद्द्यांच्या माध्यमातून पाहिलेले होते. त्यानंतर आपण न्याय ही संकल्पना पाहत होतो किंवा पाहिलेली आहे. न्यायाच्या काही आपण व्याख्यासुद्धा पाहिलेल्या होत्या. त्यानंतर आपण न्यायाचे प्रकार आपण अभ्यासलेले होते. वेगवेगळे 3 प्रकार आपण पाहिले होते. त्याच्यामध्ये आकडा 1 आपण पाहिला होता नैसर्गिक न्याय. आकडा 2 वैधानिक न्याय. आकडा 3 सामाजिक न्याय. आणि शेवटी आपण पाहिलेले होते न्यायाची भारतीय संकल्पना. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला घटक चाचणी क्रमांक 2 25 मार्कांची असणार आहे. आणि या 25 मार्कांसाठी किंवा घटक चाचणी क्रमांक 2 साठी आपल्याला पहिली 3 प्रकरणे आहेत जी आता पूर्ण झालेली आहेत. तर 25 मार्कांची ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असणार आहे. आणि 25 मार्कांची आपल्याला ओपन बुक टेस्ट असणार आहे. तुम्हाला ही टेस्ट घरी बसून पुस्तकामध्ये बघून त्याची उत्तरं त्या ठिकाणी लिहायची आहेत. त्याचं स्वरूप काय असेल, कशा पद्धतीची परीक्षा असणार आहे याच्या संदर्भामध्ये तुम्हाला म्हणजेच या परीक्षेच्या संदर्भामध्ये PDF दिला जाईल आणि त्यातून तुम्ही पुस्तकामध्ये बघून त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी सोडवायची आहेत. तर आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.